नमस्कार, मी मनीषा. मागच्या वर्षी आपण अयोध्येचं राम मंदिर पूर्ण झालेलं पाहिलं आणि त्याचं उद्घाटन झालेलं पाहिलं. आता ह्या वर्षी आपण ध्वजारोहणाचा कार्यक्रम पाहिला. इतका अवर्णनीय तो कार्यक्रम होता आणि आपण सगळे भाग्यशाली की आपल्याला अनेक लोकांच्या बलिदानावर आणि कोठारी बंधूंसारख्या कोळ्या मुलांच्या हौतात्म्यावर आपल्याला हा क्षण अनुभवता आला. आपण खरोखरच भाग्यवान. आणि आज त्यांच्या आत्म्याला पण त्यांच्या त्यांच्या बलिदानावरच आपण आज हे सगळं बघू शकलो, तर त्यांच्या आत्म्यालाही आज शांती मिळाली असेल. तर ज्या वेळेला हा ध्वज वर फडकण्यासाठी चालला होता आणि ज्या वेळेला तो तिथं गेला, त्यावेळेला मोदीजी आणि योगीजी यांच्या हातसुद्धा असे थरथरत होते आनंदाने की आपल्या आयुष्यामध्ये आपण हे करू शकलो, रामाची ही सेवा करू शकली, हे भाव त्यातून दिसत होते. आणि जनता तर स्तब्ध होऊन अगदी घरामध्ये जे जे लोक म्हणून बसून बघत होते, अंगावर रोमांच उठणारा तो क्षण होता आणि सगळ्यांना आनंदाश्रू आले आणि आपण तो अवर्णनीय क्षण अनुभवला. आता हे मोदी आणि योगीजींच्या कणखर नेतृत्वामुळेच आपण हे अनुभवू शकलो. तर मोदीजींचं नेतृत्व आपल्याला इतकं कणखर लाभलेलं आहे की ते कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. किती लोक त्यांचा अपमान करतात, अगदी लहान मुलापासून ते अगदी वृद्धापर्यंत काय वाटेल ते बोलतात. पण त्यांच्या खाजगी आयुष्यावर बोलतात, राजकीय आयुष्यावर बोलतात. त्याला काही धरबंध नाही, काही नाही. पण ते कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देत नाहीत, स्थितप्रज्ञ असतात आणि आपल्याला जी वाटचाल करायची तिकडं ते ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आपल्याला ही क्षण अनुभवता येतात. जनता ही भाग्यवान आहे असं नेतृत्व लाभलं म्हणून. तर त्यात आणि आज एक अमृत योग म्हणजे आज सीता स्वयंवराची तिथी आहे. हाही त्याच्यामध्ये एक म्हणजे योग असा आहे. तर त्यावर सीता स्वयंवराचं जे पी सावळाराम यांनी जे अत्यंत उत्कृष्ट लिहिलेलं गाणं आणि वसंत प्रभूंची अत्यंत गोड चाल, ते मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सादर करणार आहे आज. धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स द्या आणि आपला भरपूर प्रतिसाद मिळतो, त्यामुळे मलाही स्फूर्ती येते. जय श्रीराम.